कशाला त्यांना म्हणत मुख्यमंत्र्याच्या योजनेला केले होते ते मराठ्याचे आणणार रायगडची. आता तर आमचे लोक दिल्ली करून घ्यायला लागले षडयंत्र काय रचून आणलं काय नाही कळण थोडे दिवस तिकडे पडत 100% सगळ्याला सगळं माहित असते कोण कुठे जातो कोण कुठे उतरतो विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आणून सोडायला कोणाच्या कोण कोण सोबत आहे. मुख्यमंत्री खूप चांगलं मानतो ना मी. षडयंत्र काय आहे आता इकडे पडेल ना आता माहित नाही ना 1 2 दिवसात येऊन येत आम्हाला ते माहित झालं ना की त्या साधी सोपी गोष्ट एवढं नाही कोणा पण सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी माहित होतं आणखी काय पाहिजे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो मी पुढे मानणार होते माझंही मानत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांचे असे लोकांना घेऊन दिल्लीला आता मुंबई संपली आता दिल्लीपर्यंत घेऊन चाललं तिथली काय बनवून आम्ही ते आणलं असं साच्या बनवून काही मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोग नाही कारण हे षडयंत्र सरकारकडून आणताय ना ते काय बोळीचे बकरी करणार आहेत चांगलं ते आम्हाला कालच माहिती मिळाली 2 दिवसापासून आम्ही चालू पण डिटेल मध्ये होईल आज उद्या 2 दिवसात येईल नाही काय सरकार काय अरे चांगलं करायचे काम करा काही दिवस काय स्वतःला शहाणा समजू अरे बाळा चांगलं करायचं काम का कुठल्या जवळ करतात कुठल्या लोकांना जवळ करतात समाजाला जवळ करा माया मला त्याला गोरगरिबाला मोठं तुम्ही समजतात ठीक आहे तुमचं तुम्हाला लक्षला मला त्याच्याकडे जास्त बोललं की फक्त माहिती मिळाली आणि ती खात्री राहायची खोटी नाही काय नाही विमानतळावर सगळे सीसीटीव्ही आहेत आम्ही सगळं हे करलंय कोण कुठे करलंय काय केलंय आपण कुठं गेलोय मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसतं षडयंत्राचा काय परिणाम माझ्यावर काय परिणाम होणार नाही समाजावर जे काय होणार ते षडयंत्र षडयंत्र मी तुम्हाला काही बनवलेला असून द्या काही प्रेस द्यायचे सांगितलेलं असून द्या काही सांगितलेलं असू द्या मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही समाज जिथं बदनाम होईल ही शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही सरकारने म्हणजे सरकार म्हणणार मुख्यमंत्र्यांच्या योजने किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर घेऊन फिरतो का मग इकडे जाऊ दे ते विषय समोर आल्यावर बघणार विषय समाज सुद्धा समाज तरी किती योग्य बसेल मग वगैरे असंच व्हायला लागलं. मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्राचे होते असं थेट आरोप केलेले होते तर यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय म्हणजे हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी 100% खेळू त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा माणूस आहे असेल मी बोलतो दुसरीच गेलो त्यांचा सुद्धा एक माणूस आहे त्यांचा पण माणूस आता माया पाठीला पेन झाले माया समाजाच्या पाठीलाच पेन झाला माणूस फोडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं माझं हे घडलेलं आता हे घडणार नोटीस आता वाचू येईल ना समोर आता 10 दिवस समाजा समोर आलेच आता ज्या शिके बसतील हे घेऊन जागा काय असेल त्यावेळेस कोणा लक्षात येईल की सरकारनं बनवून दिले सगळे दिल्लीला मुंबईला आणि ते बनवून देऊन आता हे सुरू अजून लक्षात आलं आमच्या म्हणून समाजाला सांगून टाकले थांबले तर ठीक समाज काय नाही पण समाज प्रत्येक बदनाम करायला समाज तरी काय बसणार आहे उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केलंय आता या क्षणात तुमची भूमिका काय असेल तुमची त्यांना सांगत नाही शिंदे साहेबालाही सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांसुद्धा स्थगित करू शकत नाहीये कारण डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे की तुम्ही सगळ्या सोयीचा अंमल बघून लगेच करणारे किती दिवस लागणारे देशात लगेच मागे घेणारे किती दिवस लागणारे हैदराबाद लगेच घेणारे काय त्याला किती दिवस लागणारे ते मला डिटेल आणि माझ्या समाजाला माहीत झाले मराठा आणि हिंदी कसे कायदा पारित करायला आधार पाहिजे मला आता 57 लाख म्हणजे आधार मिळालेला आहे ज्याच्या काही गोष्टी आहेत
त्याचा बघू द्या ना. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्यात मला मान्य त्यावेळेस होईल, आताही मान्य तर मग ती घेतली का ह्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली म्हणताय. मग तेही या सगळं क्लिअर झालं बस. स्थगित करायला आम्हाला कुठे अडचण, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला वाटतं पाहिजे. आणि तुम्ही असंच ठरवलं ना ते माझं शेवटचं एखादी उपोषण असणार. मी काय मोकळा नाही बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल. असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही त्यांच्या विश्वास ठेवलाय. म्हणजे माझ्या ठेवला होता आता सुद्धा उपोषणात काय त्याला, पण उपोषण सुरू आहे तरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही. मी डायरेक्ट आणि माझा समाज आणि विधानसभेच्या तयारी लागणार. फिरून बोंबलायचं नाही आमच्या नावात. आता षडयंत्र रचलं जाते असं सांगताना USD आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे. नेमका तर मराठीला प्रश्न पडेल की USD कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती माझ्या 15 लाख वाटायला कोणचा USD निघाला होता. आम्ही सामीच्या मध्ये देऊ कोण 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 थांबा ना नावच घेऊ आणि ते पुढचं षडयंत्र लक्षात घेतं. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबलं तर मग कशाला नाव घ्यायचं, नाही थांबलं तर त्याच्यापैकी नाव घेऊन ती नाव आलं आमच्या पिशी घेऊन पाहणारे. परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथं चालू कोणत्या मिनिस्टरच्या दिल्या त्या नाही आता ते माहिती येईल आमच्याकडे. जर पुढचं दिल्लीला जाऊन कायदा भाखला स्वतः तयार केलाय काय केलाय बस सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही. आणि ते इथे शांत बसले चांगली गोष्ट, नाही बसले तर आम्ही नाही. तुम्ही जे सांगितलं की सगळं ते टाइम बॉन्ड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारला ते प्रत्यक्ष येऊन त्या काय तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर मागे घेणार त्या संदर्भात प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं, त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा पण. आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवला करायचं तर नाही पुढं आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार. कारण तुम्ही जामीन दिली जर आम्हाला मारायला निघाला असतात लागते विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं, टाइम बॉन्ड द्यावं आणि त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार या प्रत्यक्ष बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केल्यावर होईल ना. असं लांब उद्गार आणून येतात सगळा एवढा मोठा विषय मला आयुष्याचा भविष्याचा प्रश्न तिकडे लांब उद्गार आणून येतात. प्रत्यक्ष चर्चा करून होईल माझं